सुप्रभातम मित्रांनो, स्वागत आहे आपलं देवभूमी उत्तराखंडमधून। तर मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि डेट आहे आज 7 ऑक्टोबर 2025। तर मित्रांनो, काल आपले 2 धाम पूर्ण झालेत। काल आपलं झालेले गंगोत्री धाम, छान असं आपण दर्शन घेतलेले। तर आजचा प्लॅन आहे, काल परत आपण आलतो उत्तर काशीमध्ये स्टे करण्यासाठी। तर आजचा प्लॅन असा आहे की आज जाणार आहोत आपण उत्तर काशी ते सोनप्रयाग, एवढा प्रवास होणार आहे। साधारण आपला प्रवास आहे 225 ते 230 किलोमीटर। प्रवास कमी आहे, पण घाटाचा रस्ता असल्यामुळे फार आपल्याला वेळ लागतो। साधारणतः 9.5 ते 10 तास दाखवत आहे मॅपवर। तर बघू आपण किती वेळ लागतो ते। तर आम्ही काल उत्तर काशीमध्ये स्टे केला होता, तर ते जिथं कुठे आम्ही स्टे केलं होतं ती रूम तुम्हाला दाखवतो। तर अशी इथनं एंट्रेस आहे आणि ही बघू शकता तुम्हाला, इथं बेड दिसत असेल। हा 2 माणसांचा बेड आहे हा, आणि इकडे एक सिंगल माणसाचा बेड दिलेला आहे। आणि इकडे आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी स्पेस आहे या साईडला पूर्ण। थोडक्यात किचनचंच त्यांनी केलेलं आहे, किचनसाठीच, पण ती सध्या काही नाही आहे, म्हणजे गॅस वगैरे किंवा बेसिंग आहे बंद आहे तिथला। आणि या साईडला आहे अटॅच टॉयलेट आणि बाथरूम। छान अशी रूम आहे, मस्त। 3 जण आरामशीर, 4 जण आरामशीर झोपू शकतो आपण। आणि याचं प्राईस होतं पर नाईट 1100 रुपये। आणि फॅन वगैरे सगळं आहे व्यवस्थित, छान असे क्लीन रूम आहे। हे पूर्ण उत्तर काशीचा हा मेन रोड आहे। आणि आमच्या गाड्यात खाली हे जे काय खाली पार्कला आमच्या गाड्या लागलेल्या आहेत, 1, 2 आणि 3, अशा 3 गाड्या जी आहे ती मधली, त्याच्यात आम्ही बसलेलो आहेत। इकडे आमचे मित्र आणि इकडे आमचे मित्र, यांची सेटिंग चालू आहे सध्या। पुढे काय ठेवायचं काय नाही त्याची ही सेटिंग चालू आहे। तर रेडी आहेत आपण सगळे, गाडी पण रेडी आहे, फक्त राहिलेत ते ड्रायव्हर गेले चहा प्यायला, ते झालं की आपण निघूया। इकडे आमच्या मिसेस बसलेले आहेत। हॅलो भाऊ, मी आहे स्वप्नील। आता कोणीच चांगलं दिसत काय नाही, अंधार दिसतंय। तर आता निघूया सोनप्रयागला। तर आजचा पूर्ण व्हिडिओ असाच होणार आपला, रस्त्याने जे काय आपल्याला स्पॉट दिसते तिथं आपण थोडंफार थांबूया आणि थोडीफार माहिती देईन तुम्हाला रस्त्याबद्दल। बाकी आज कुठलं दर्शन नाही, काही नाही आज। तर आता आम्ही थांबलेलो तिथं चिल्याची सोड म्हणून हे धरण आहे। धरणा तिथं फोटोशूट चालू आहे आमचं थोडा सगळ्यांचं। तिथे कसं वाटतं इथं? एकदम थंड वाटतंय, मस्त आहे, खूप छान असं ठिकाण आहे हे। तर जाताना आमच्या ड्रायव्हरने इथं गाड्यात थांबवल्यात आमच्या, इथं फोटोशूट चालू आहे आमचं सगळ्यांचं। तर आत्ता आम्ही आहोत आशिया खंडातील 2nd नंबरचं जे लार्जेस्ट डॅम आहे तो, इथं बघू शकता टिहरी डॅम। जा पटकन। One hour later. तर आता आलोत आम्ही धारादेवीच्या दर्शनाला। हे जे मंदिर आहे ते श्रीनगर आणि रुद्रप्रयागच्या मध्ये
छान असं दर्शन झालेलं आहे. Two hours later. तर आलोत आम्ही रुद्रप्रयाग येथे संगमावर स्नान करण्यासाठी. इथं आहे अलकनंदा आणि मंदाकिनी हे संगम. तर बघू शकता तुम्ही, ह्या साईडला आहे माझ्या डाव्या साईडने येते आहे अलकनंदा आणि ह्या साईडने येते आहे मंदाकिनी. तर इथं आता आम्ही संगमावर स्नान करणार आहोत. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:15 आणि 5:30 वाजता आरती सुरू होती. तर लवकर अपन स्नान करून घेतो पटकन. मंदाकिनी नदी का संगम, जहाँ पे अभी सब स्नान कर रहे हैं. मेरा स्नान हो गया. तो यहाँ पे देखिए इस तरफ से तर छान असं आमचं स्नान झालेलं आहे. एवढं थंड पाणी आहे ना, जसं काय आपण बर्फाच्या पाण्यात बसलेलं आहे असं वाटतंय. त्या साईडने बघू शकता तुम्ही, सुंदर अशी वाहते इकडं. जी आहे ती आहे अलकनंदा या साईडला, छान अशी वाहते. आणि ह्या साईडला आहे मंदाकिनी. त्या साईडला मंदाकिनी आणि आमचा मित्र जो स्नान करतोय, काय बाहेर यायचं नाव घेत नाही. आणि इकडे बघू शकता की मस्त छान असा नजारा आहे. तर वरतीच इथे तपोभूमी आहे, जे की नारद मुनी शंकरासाठी तपस्या केली. त्यांचं स्थान पण आहे, ते बघूया आपण. आणि हे जे आहे श्री रुद्रनाथ मंदिर आहे. हे स्थान आहे जे की इथं नारद मुनींनी तपस्या केली होती.